स्नायपर MK1 एअर डिफेन्स गन, असॉल्ट रायफल, AK-47 रायफल, MMG गन, टियर गॅस गन यांच्यासह ड्रोन, आर्टिलरी ॲम्युनेशन, एरियल बॉम्ब अशा देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देणाऱ्या अभेद्य शस्त्रांना पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित प्रदर्शनात भारतीय पायदळ, नौदल, हवाई दलासाठी लागणारी शस्त्रास्त्रे, दारुगोळा यांच्यासह विविध प्रकारच्या युद्ध सज्जतेसाठी आवश्यक असलेल्या साधनांची मॉडेल्स देखील यात ठेवण्यात आली आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या शस्त्रांचे प्रदर्शन बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे आयोजित करण्यात आले आहे। प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी आमदार आणि ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, म्युनिशन इंडिया लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर, कर्नल बद्री दत्त गनोला, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह लष्करातील माजी अधिकारी, स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते। साजरा होतोय देशभरामध्ये आणि त्यानिमित्तानं पुण्यातलं आमचं जे काही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आहे त्यांच्या माध्यमातून स्वदेशी जे काही आपली शस्त्र भारतीय सैन्य दलात वापरली जातात त्याचं प्रदर्शन आज या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनी मांडली आणि त्याचं जस्ट उद्घाटन आता आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे। हा एक निश्चित जर त्या सगळ्यांची माहिती घेतली तर याच्यातली काही शस्त्र जी आहेत ती सिंदूर ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा वापरली गेलेली आहेत। त्यामुळे पुण्यातलं आपलं खडकी ॲम्युनिशन फॅक्टरी जी आहे याच्यामध्ये आज देशभरामध्ये आपण पाहतो की सीमा भाग असेल, देशाच्या सैन्य दलातला विषय असेल, त्या ठिकाणच्या राज्यातले अनेक वेगळे काही विषय अशा सगळ्या याच्यात आपल्या या ॲम्युनिशन फॅक्टरीचं एक मोठं योगदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्वदेशी जी काही आपली शस्त्र बनवली जातात या आपल्या संरक्षण खात्यात सैन्य दलातली सगळ्या एक मला वाटतं पुणे म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही पुणे ह्या सगळ्या विषयात खूप वेगळं स्थान पुण्याचं देशभरामध्ये त्याच्यात याचाही उल्लेख निश्चित करावा लागेल की अशी एक मोठी व्यवस्था ही पुण्यामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज ट्रस्ट नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देतं। केवळ गणेश उत्सव नाही पण 12 महिने या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य असेल, विधायक कार्य हे सुरूच असतं आणि त्यातला जातचा एक भाग आहे की प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या दिवशी आज त्याच्या अगोदर इथून पुढे 2-3 दिवस साधारणतः प्रदर्शनी राहील। सैन्य दलातील जवान या प्रदर्शनाच्या नियोजनात सहभागी असून पुणेकरांना प्रत्येक शस्त्राविषयी माहिती देखील तत्काळ घेता येत आहे। ग्रेनेड्स, लढाऊ विमानातील बॉम्ब्स, रॉकेट्सचे विविध प्रकार, तोफांकरता लागणारा दारुगोळा, विविध प्रकारचे ड्रोन, मल्टी बॅरल लॉन्च सिस्टीम, बुलेट्स, हँड ग्रेनेड्स, अँटी सबमरीन रॉकेट, एरियल बॉम्ब यांच्यासह विविध प्रकारची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे। आत्मनिर्भर, बलशाली आणि विश्वगुरू भारत साकारण्याकरता संपूर्ण देशात शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी पुण्यातील म्युनिशन इंडिया लिमिटेड कार्यरत असून त्यांच्या सहकार्याने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य असून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासह पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे। ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, भारत सरकार रक्षा मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या म्युनिशन इंडिया लिमिटेडने पुण्यात साकारलेली आणि भारतासह विविध देशात निर्यात केली जाणारी भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे। दिनांक 26 जानेवारी 2026 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हे प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या या जय गणेश प्रांगण दत्त मंदिरासमोरील जागेमध्ये हे तिन्ही सैन्य दलांच्या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। यामध्ये आर्मी, एअरफोर्स, नेव्ही ह्या तिन्ही दलांना लागणारी जी स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्र आहेत, जी मिसाईल्स आहेत, ह्याचं ग्रेनेड्स आहेत, त्या सर्वांचं प्रदर्शन हे नागरिकांना पाहण्यासाठी या ठिकाणी खुलं केलेलं आहे। यासाठी विशेष परवानगी ही रक्षा मंत्रालयाने ही आपल्या ट्रस्टला दिलेली आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे। नागरिकांना प्रत्यक्ष हातामध्ये ह्या गन्स वगैरे घेता येणार आहेत किंवा आपलं जवळनं आपल्या देशाचं जे सामर्थ्य आहे हे आपल्याला पाहता येणार आहे आणि हा जो भारत आहे हा किती सामर्थ्यशाली आहे, किती बलशाली आहे आणि विश्वगुरू निश्चितपणे बनण्याची आपली क्षमता आहे। जगामध्ये आज आपल्या भारताची सैन्य दल हे 4थ्या क्रमांकाचं आहे आणि निश्चितपणे आपण हे स्वदेशी आणि आत्मनिर्भर या शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये होत असल्या कारणाने आपल्या भारतामध्ये
आपल्या भारताचा दरारा संपूर्ण विश्वामध्ये हा निश्चितपणे राहणार आहे. ज्या ठिकाणी खडके ॲम्युनिशन फॅक्टरीचे अरुण ठाकूर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या कामी आम्हाला विशेष सहकार्य केलं आणि हे प्रदर्शन उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार पुणेकरांनो, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आणि माझ्याबरोबर आमचे सहकारी कर्नल लक्ष्मण साठे. आम्ही खऱ्या अर्थाने हे शस्त्र वापरलेले आहोत. 71च्या युद्धामध्ये आम्ही दोघंसुद्धा जखमी झालो होतो आणि मी हे मुद्दामून पुणेकरांना सांगू इच्छितो की माझ्या बटालियनचे एका रात्रीमध्ये 71च्या युद्धामध्ये 7 अधिकारी आणि 47 जवान मारले गेले होते. आता तर आमचे माननीय पंतप्रधान काय म्हणतात की कुठलंही शव आलं तर त्याला तिरंगामध्ये लपेटो और उसका त्याची काय म्हणतात त्याला श्रद्धांजली दो. पण आम्ही त्यावेळेला तुम्ही विश्वास नाही बसणार, परवा दिवशी मी फर्ग्युसन कॉलेजच्या मुलींना हा विषय जेव्हा सांगत होतो, 2 मुली उभं राहून रडायला लागल्या. तर का रडायला लागल्या, तर आम्ही त्यावेळेला नाल्यामध्ये टाकून ती 47 आणि 7 जणांना डिझेल टाकून जाळलं. आपले शहीद आणि असे शहीद ह्या देशासाठी आहेत हे विशेष आहे त्या मुलींना वाटलं आणि मला सुद्धा खूप लागलं होतं आणि मी वाचलो. आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना मला माझ्या कमांडिंग ऑफिसरने सांगितलं, सुरेश यू आर व्हेरी लकी, दिस इज अ बोनस लाईफ, यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी. म्हणून 93मध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर आम्ही सगळे भूतपूर्व सैनिक एकत्र येऊन सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्मितीचं काम करतो. आणि प्रदर्शनामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत. LMG ठेवलेली आहे, 2 इंच मॉटर ठेवलेला आहे, मोठे विमानातून टाकणारे बॉम्ब पण ठेवलेले आहेत. तर हे सगळं वैयक्तिक वेगळं आम्ही इन्फंट्रीमध्ये आमच्याकडे बेसिकली रायफल असते, MMG असते आणि 2 इंच मोटर असते. तर 2 इंच मोटर पण तिथं आहे. तर हे पुणेकरांसाठी फार योग्य आहे. मी तर म्हणतो पुण्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे दाखवणं गरजेचं आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.